Hello everyone, welcome to my channel. Let's continue our topic time work and time. ठीक है. Next example है आपला if A complete a piece of work in 12 days. क्या मतलब है? If A complete a piece of work in 12 days and same work is completed by B and C in 15 and 20 days respectively. Then in how many days the work is completed? सेम काय प्रॉब्लेम खूप मोठं दिसते, बाकी काही नाहीये. सेम ट्रिक आहे जे सांगितलेली आहे. काय करायचं, डेटा लिहून घ्यायचा. एक ए पर्सन आहे, एक बी पर्सन आहे, एक सी पर्सन आहे. ए किती दिवसात काम कंप्लीट करतो? 12 डेज मध्ये. बी किती दिवसात करतो? 15 डेज मध्ये. आणि सी किती मध्ये करतो? 20 डेज मध्ये. आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप आपली एलसीएम. एलसीएम म्हणजे काय, तर लसावी घ्यायचा. याचा लसावी नसेल कळत तर काय करायचं, 12चा पाडा म्हणायचा, 15चा म्हणायचा आणि 20चा म्हणायचा. आणि अशी संख्या शोधायची, तुला 12ने पण भाग जाईल, 15च्या पण पाड्यात असेल ती आणि 20च्या पण पाड्यात असेल. आता तुम्ही जेव्हा जसं जसं प्रॅक्टिस कराल लवकर इझी जाईल त्याचे. आता इथे मला कळतंय की याचे 60 हे कॉमन आहे, बरोबर आहे. 12 पंच 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. 60 काय झालं? 60 माहिती तुम्हाला काय आलंय आपलं? 60 आले टोटल नंबर ऑफ युनिट्स. आणि ए किती युनिट करतो एका दिवसात कंप्लीट? 5 युनिट. बी किती करतो? 4 युनिट. आणि सी किती करतो? 3 युनिट्स. ठीक आहे. आता यांनी काय म्हटले की समजा तिघेही सोबत एकत्र काम करताय तर त्यांना किती डेज लागतील पूर्ण वर्क कंप्लीट करायला? तर आता याला तिघं मिळून आता काम करतायत म्हणजे याचे 5, याचे 4 आणि तिचे 3. किती झाले? ए बनवतो 5 युनिट, बी बनवतो 4 युनिट, सी बनवतो 3 युनिट. किती झाले टोटल? 12 युनिट्स. देन किती टोटल युनिट्स किती आहेत आपले? 60 युनिट आपल्याला बनवायचे. एका दिवसात तिघं मिळून किती युनिट बनवतात? 12 युनिट बनवतात. टोटल बनवायचे किती आहे? 60. एका दिवसात 12 तर 60 युनिट बनवायला किती लागतील? 60 डिवाइडेड बाय 12 म्हणजे 5 डेज. तर तिघं जर का सोबत वर्क करतील तर किती डेज मध्ये वर्क कंप्लीट होईल? 5 डेज मध्ये. ठीक आहे. हे प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ठीक आहे. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपला? ए कंप्लीट 1/3 part of work in 5 days while B complete 2/5 part of same work in 10 days. In how many days will they complete doing the work together? ठीक आहे. आता इथे काय म्हटलंय, पुन्हा प्रॉब्लेम मध्ये फ्रॅक्शन दिसते. फ्रॅक्शन दिसले की भीती वाटायला लागते थोडीशी, पण काय नाही, जसं जसं आपण डेटा आपण त्याचा सॉल्व्ह करत जाऊ तसं तसं प्रॉब्लेम एकदम इझी होऊन जाईल, जसं आपण बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तसे. आता इथे काय म्हटलं त्यांनी, ए काय करतो? 1/3 पार्ट. ठीक आहे ना.
वन थर्ड पार्ट एखादं पूर्ण काम आहे, एक काम कम्प्लीट केव्हा म्हणायचं, एक पूर्ण कामाला काय म्हणायचं, वन कन्सिडर करायचं. ठीक आहे ना, नेहमी काय कन्सिडर करायचं, एक कम्प्लीट काम म्हणजे काय, एक. ठीक आहे, इथं काय म्हटले त्यांनी की एखाद्या कामाचा वन थर्ड पार्ट तो 5 days मध्ये कम्प्लीट करतो. ठीक आहे, एका कामाचा वन थर्ड पार्ट आपण किती दिवसात कम्प्लीट करतो, 5 days मध्ये कम्प्लीट करतो. आता पूर्ण एक काम करायला किती दिवस लागेल याच्यावरून काढू शकतो ना आपण, काढू शकतो का, हो काढू शकतो. जर हा वन थर्ड पार्ट 5 days मध्ये करत असेल तर मला इथे काय करायचंय, कम्प्लीट काम किती दिवसात केले पाहायचंय. इथे वन असलं पाहिजे, बरोबर आहे ना. या 3ला मी इकडे घेऊन जाते, तर हे काय होतील, जर एक काम कम्प्लीट करायचे तर हे 3 इकडे येते आणि इथे टोटल किती येते, 15 days. म्हणजे एक काम कम्प्लीट करायला किती लागेल त्याला, 15 दिवस. करेक्ट आहे, असं पण नाही कळलं. ठीक आहे, नाही कळलं बाबा. आता वन थर्ड पार्ट कम्प्लीट करतो म्हणजे काय करतो, तर 3 पैकी एक भाग तो 5 दिवसात कम्प्लीट करतो, बरोबर. मग तो 3 पैकी दुसरा भाग काय करेल, दुसऱ्या नेक्स्ट 5 days मध्ये कम्प्लीट करेल. नंतरचा 3 पैकी एक भाग काय करेल, तो नेक्स्ट 5 days मध्ये कम्प्लीट करेल. असं करत करत हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, असे पूर्ण कम्प्लीट 3 पार्ट झाले. म्हणजे काय, 3/3 म्हणजेच काय, कम्प्लीट वन वर्क. तर किती दिवस लागले, हे 5 दिवस, हे 5 दिवस आणि हे 5 दिवस, म्हणजे टोटल किती, 15 दिवस. करेक्ट आहे. तर वन थर्ड पार्ट जर का तो 5 days मध्ये कम्प्लीट करत असेल तर पूर्ण वर्क करायला त्याला किती लागले, 15 days लागले. हे झालं ए च्या बाबतीत. आता बी चं काय दिलेलं आहे बघू. बी च्या बाबतीत काय म्हणते, बी ने किती, 2/5 पार्ट वर्क कम्प्लीट केला. किती डेज मध्ये केलं म्हणते त्याने, 10 days मध्ये केलं कम्प्लीट. ठीक आहे, आता इथं 2/5 पार्ट केलं 10 days मध्ये, तर त्याला कम्प्लीट काम करायला किती दिवस लागतील, तर इथं काय असायला पाहिजे, वन असायला पाहिजे मला, बरोबर आहे ना. कम्प्लीट वर्क म्हणजे काय कन्सिडर करायचं आपल्याला, वन कन्सिडर करायचंय. मी तर वन करते, तर याला या साईडला घेऊन जाते, 5/2. ठीक आहे, तर 2×5 = 10, तर 5×5 = 25. याला किती लागते, 25 डेज लागतील पूर्ण काम कम्प्लीट करायला. ठीक आहे, डेज मिळाले, ए चे डेज मिळाले इथं 15 days आणि बी चे सुद्धा मिळाले, बी चे किती, 25 days. करेक्ट आहे, दोघांचे डेज मिळाले. आता काय करायचे, काय काढायचे, इन हाऊ मेनी डेज विल दे कम्प्लीट डुईंग वर्क टुगेदर. आता दोघे जर का सोबत वर्क करत असतील तर किती दिवसात काम कम्प्लीट करतात. सेम फॉर्म्युला, ए चे भेटले, बी चे पण डेज भेटले. ए चे किती आहे, किती दिवसात कम्प्लीट करतोय म्हणते तो, 15 दिवसात. आणि बी किती दिवसात, 25 दिवसात. काय करायचं, काय घ्यायचं नेक्स्ट, एलसीएम. ठीक आहे, 15चा पाडा म्हणा, 25चा पाडा म्हणा. ठीक आहे, कोणती व्हॅल्यू कॉमन येते इथे, आता माझ्या हिशोबाने तर 75 यायला पाहिजे. करेक्ट आहे. ठीक आहे, तर 15×5 = 75 आणि 25×3 = 75. ठीक आहे, म्हणजे दोघं मिळून किती युनिट कम्प्लीट करतील, 75 युनिट कम्प्लीट करतील. ए किती युनिट करेल एका दिवसात, 5 युनिट कम्प्लीट करेल. बी किती युनिट करेल, 3 युनिट कम्प्लीट करेल. दोघे सोबत करतात, एका दिवशी किती युनिट तयार होतील, हा 5 युनिट, हा 3 युनिट, 8 युनिट तयार करतील. बरोबर आहे, 75 युनिट कम्प्लीट करायचे, एका दिवसात 8 करतायत. 75 / 8. ओके, किती आहे का ते, याला तर काही भाग जात नाही. ओके, ठीक आहे, तुम्ही याला पूर्णांक अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहून देते. 8×9 = 72 + 3 = 75 म्हणजे 9.38 डेज मध्ये पूर्ण काम कम्प्लीट होतं. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. जर का पार्ट ऑफ वर्क दिलेला असेल ते घाबरायचं नाही, त्या पार्ट वरून कम्प्लीट वर्क किती दिवसात कम्प्लीट होईल एक वर्क पूर्ण ते पाहायचं. आणि हा 1/3 पार्ट आहे, तर मग कामाला काय कन्सिडर करायचं, वन म्हणजे पूर्ण कम्प्लीट झालेलं काम. ठीक आहे, हा 1/3 पार्ट आहे त्याचा. त्याच्यावरून पहिले डेज कॅल्क्युलेट करून घ्यायचे. इझी असतं हे कॅल्क्युलेशन, तुम्ही बिलकुल पाहिल्याबरोबर. त्यामुळे तुम्हाला पेन आणि हे करायची गरज नाही, लगेच तुम्ही करा. 1/3 पार्ट आहे का 5 days मध्ये, अरे चला मग 15 days लागतील याला कम्प्लीट करायला. याला 2/5 पार्ट केलं का याने 10 दिवसात, तर मग काय इकडे घेऊन चला 8 येऊन याला 5/2, तर इथे किती येतील, 25 येतील. लगेच तुम्हाला कळून येईल, जसं जसं प्रॅक्टिस कराल तसं तसं कळेल. आणि काय यांचे का डेज मिळाले तर मग तर आपला रेग्युलर फॉर्म्युला. चला एलसीएम पाडा म्हणा, कॉमन काढा, युनिट्स काढा, टोटल नंबर ऑफ युनिट्स काढा, ए चे युनिट काढा, बी चे युनिट काढा, सिंपल डेज. हेच आपण सगळ्या प्रॉब्लेम मध्ये करतोय. जसं जसं जितके प्रॉब्लेम प्रॅक्टिस करू तसं तसं हे एकदम इझिली होऊन जाईल.
काहीच वेळ लागणार नाही याला. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. Next problem. Piyush has done 1/3 of job in 30 days. Sanjeev completes the rest of job in 60 days. In how many days can they together do the job? ठीक आहे, आता इथे काय दिले, डबल फ्रॅक्शन दिसते. घाबरायची काहीच गरज नाही. फक्त डेटा काय भेटतोय आपल्याला, प्रॉब्लेम मधून डेटा सॉर्ट आउट करता आला पाहिजे. डेटा एकदा सॉर्ट आउट करता आला ना तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. याला आता इथे काय दिलंय, पियुष. ठीक आहे ना, पियुषच्या बाबतीत काय म्हटलं या प्रॉब्लेम मध्ये की तो 1/3 जॉब कम्प्लीट करतो. किती दिवसात? 30 दिवसात. 30 दिवसात तो 1/3 जॉब कम्प्लीट करतो. आता तुम्ही मला सांगू शकता प्रिव्हियस प्रॉब्लेम वर की पूर्ण कम्प्लीट पूर्ण कम्प्लीट करायला किती डेज लागतील. म्हणजे त्याला या 3ला मी तिकडे घेऊन जाते. ठीक आहे ना, 90 डेज. किती दिवस लागतील? 90 डेज लागतील. करेक्ट. आता याचे तर भेटले आपल्याला, एक काम कम्प्लीट करायला किती दिवस लागेल, 90 डेज लागतील. आता पाहू संजीवच्या बाबतीत काय म्हणणं आहे याचं. संजीवच्या बाबतीत काय म्हणणं याचं की संजीव कम्प्लीट्स द रेस्ट ऑफ जॉब. आता रेस्ट ऑफ जॉब म्हणजे काय, उर्वरित काय. एका कामाचा 1/3 पार्ट पियुषनी कम्प्लीट केलाय आणि जे उरलेलं काम आहे ते संजीवनी कम्प्लीट केलं 60 डेज मध्ये. ठीक आहे ना, रेस्ट ऑफ जॉब म्हणजे काय, उरलेलं एखादं काम आहे. ठीक आहे, त्याला एक पकडायचं. पूर्ण काम कम्प्लीट म्हणजे काय, एक. त्याच्यापैकी 1/3 पार्ट ऑलरेडी पियुषनी कम्प्लीट केलाय. उरला किती उरला, 3 पैकी जर का एक भाग हा करून गेला असेल तर किती उरला, 2 भाग उरले. 2/3 एवढा उरला. नाही समजलं, ठीक आहे, नाही समजलं, जाऊ दे. कम्प्लीट वर्क म्हणजे काय, 1. याच्यापैकी किती भाग केला पियुषने, 1/3. म्हणजे याच्यातून मायनस होईल, वजा होईल. जो भाग केलाय तो वजा होईल. ठीक आहे ना, 1/3. हे परफॉर्म करताय का, याचा छेद काय असतो, नेहमी 1 असतो. करेक्ट आहे. 3 एका 3 मायनस 1, 2/3. एवढा उरलेला आहे करायसाठी. ठीक आहे ना, हेच मी इथे लिहिलंय. हे जसं जसं प्रॅक्टिस करा इझिली येईल की बाबा यांनी 1/3 केलाय म्हणजे उरला किती, 2/3 उरलाय म्हणून. ठीक आहे ना, रेस्ट ऑफ जॉब म्हणजे उरलेला. तर 2/3 जॉब त्यांनी कम्प्लीट केला. किती डेज मध्ये, 60 डेज मध्ये. तर कम्प्लीट एक वर्क कम्प्लीट करायला किती लागेल त्याला, इथे 1 आला पाहिजे. म्हणून याला इकडे घेऊन जाते मी. 63/2. बेक बेत्रिक 6 90 डेज. ठीक आहे ना, आता याला एक काम कम्प्लीट करायला किती लागतात, 90 डेज. संजीवला पण एक काम करायला 90 डेज लागतात. करेक्ट आहे. तर दोघं मिळून समजा काम करतील तर किती दिवसात कम्प्लीट होईल. लॉजिक सेम डेज मध्ये क्षमता सारखी. करेक्ट आहे ना, याला पण एक काम कम्प्लीट करायला 90 दिवस लागतात, याला पण एक काम कम्प्लीट करायला 90 दिवस लागतात. दोघं जर का सोबत आले तर काय होईल, किती दिवस लागतील, 45 डेज. दोघांना सेम डेज लागतात ना, 90. जर दोघे सोबत आले तर अर्ध्या दिवसात काम नाही होणार. तर पूर्ण काम सोबत जर का आले तर किती डेज मध्ये कम्प्लीट होईल,
45 days मध्ये. नाही कळलं, ठीक आहे, नाही कळलं, ऑथेंटिक मेथड जाऊया आपल्या. ठीक आहे. पियुष संजीव, पियुषचे 90 डेज, संजीवचे पण 90, एलसीएम 90, 190. हा एका दिवसात किती युनिट बनवतो? 1 युनिट. हा एका दिवसात किती युनिट बनवतो? 1 युनिट. टोटल युनिट किती बनवायचे? 90. दोघं सोबत आले, एका दिवसात किती युनिट? 2 युनिट. हा एक आणि हा एक, बरोबर आहे. हा एकाचा हा एकाचा, 2 युनिट बनवते ते एका दिवसात. जर का दोघं सोबत आले, टोटल बनवायचे किती? 90 डिवाइडेड बाय 2, 45 डेज. ठीक आहे, समजलं? काहीच अवघड नसतं, फक्त त्याच्यातला डेटा शोधता आला पाहिजे, तो व्यवस्थित मांडता आला पाहिजे. 2 गोष्टी का जमल्या ना, प्रॉब्लेम एकदम इझी असतं. हे सगळे जेवढे प्रॉब्लेम्स मी इथे सॉल्व्ह करते ते सगळे विचारलेले ऑलरेडी एक्झाम मध्ये, CGL मध्ये, बँकिंग मध्ये, CDS मध्ये ऑलरेडी विचारलेले एक्झाम्पल आहेत सगळे. तुम्ही चेक करू शकता, नेटवर तुम्हाला इझिली अवेलेबल राहतील. ठीक आहे ना. याच्यावर तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तितकी जास्त ओव्हरऑली तुम्ही याच्यातून बस जस्ट पाहिल्याबरोबर तुम्ही डेटा काढू शकता आणि कॅल्क्युलेशन करू शकता. जसं इथे 90 तुम्हाला लगेच कळेल की बाबा दोघं जर सोबत करते तुम्हाला सारखे डेज लागत आहेत, तर एक काम कम्प्लीट करायला दोघं सोबत आले तर अर्धे डेज लागतील, 45 डेज. ठीक आहे, ते चालेल. नाही समजलं तर मी आपल्या एलसीएमच्या मेथडने पण सॉल्व्ह करून दाखवलंच आहे तुम्हाला. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. Next question. A and B can do a job together in 12 days. A is 2 times as efficient as B. In how many days? In how many days can be alone complete the work? ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे? A and B can do a job together in 12 days. ठीक आहे, आणि A हा is 2 times as efficient as B. ओके, ठीक आहे. आता A आणि B डेटा काय लिहायचं? सॉर्ट आउट डेटा दोघं मिळून जर का काम करत असतील तर 12 डेज मध्ये वर्क कम्प्लीट करतात. ठीक आहे, इथे म्हटले A is 2 times efficient as B. एफिशियन्सी दिलेली आहे. ठीक आहे, याची 2 टाइम एफिशियन्सी याच्यापेक्षा, याला 1 पकडून म्हणजे याची 2 टाइम्स. ठीक आहे, एफिशियन्सी दिलेली. आता म्हटलंय त्यांनी की इन हाऊ मेनी डेज कॅन बी अलोन कम्प्लीट द वर्क. ठीक आहे, आता याची एफिशियन्सी आहे 2, B ची एफिशियन्सी आहे 1. म्हणजेच काय, तर हा 2 युनिट बनवत असेल एका दिवसात, तर हा एकच युनिट बनवेल, बरोबर, कारण याची एफिशियन्सी जास्त आहे, डबल आहे याची एफिशियन्सी बी पेक्षा. जर का याची एफिशियन्सी डबल असेल तर बी जर का 1 युनिट बनवत असेल तर बी जर का 1 युनिट बनवत असेल तर ए किती बनव? 2 युनिट बनवेल. कारण तो इफिशियंट आहे, मोर इफिशियंट आहे. कितीने मोर इफिशियंट आहे? 2 ने, 2 टाइम्सने इफिशियंट आहे. म्हणजे काय, तर जर का बी 1 युनिट बनवतोय एका दिवशी तर हा किती बनवतोय? 2 युनिट बनवतोय एका दिवशी. ठीक आहे, आता कन्सिडर करून जाऊ की ए नी 2 युनिट बनवले एका दिवशी आणि बी नी 1 युनिट बनवलं. ठीक आहे,
टोटल युनिट किती बनवले दोघं मिळून एका दिवसात 1 डे मध्ये किती युनिट बनवतील हे मग टोटल याचे 2 आणि याचे 1 3 युनिट बनवतील. ठीक आहे. असं त्यांनी दोघं मिळून किती दिवस काम कंप्लीट केलं 12 डेज मध्ये काम कंप्लीट केलं. तर याच्यावरून आपण टोटल नंबर ऑफ युनिट्स काढू शकतो. बरोबर आहे. एका दिवसात 3 युनिट तर 12 दिवसात किती युनिट काम केलं असेल त्यांनी. टोटल नंबर ऑफ युनिट किती केलं असेल टोटल नंबर ऑफ युनिट्स एका दिवसात दोघं मिळून किती 3 युनिट तर 12 दिवसात किती केलं असेल 12 गुणिले 3 युनिट. ठीक आहे ना. म्हणजे किती झाले 36 युनिट. बरोबर आहे. तर त्यांनी दोघं मिळून किती 36 युनिट कंप्लीट केले असतील. तर इथे काय आलं आता टोटल नंबर ऑफ युनिट्स किती 36 युनिट्स. ठीक आहे. तर आता इथे विचारलं काय आहे की इन हाऊ मेनी डेज कॅन बी अलोन कंप्लीट द वर्क. इथं आपण म्हटलंच की बी एका दिवसात किती युनिट बनवतो 1 युनिट बनवतो. टोटल बनवायचे किती आहे 36 युनिट बनवायचे. सिंपल. किती डेज लागते एका दिवसात 1 युनिट बनवायचे 36 युनिट तर टोटल लागतील 36 डेज. ठीक आहे. ओके. जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला P can do 1/4 of work in 10 days. Q can do 40% of work in 40 days. And R can do 1/3 of work in 13 days. Who will complete the work first. चला तर एक्झाम्पल मध्ये आहे काय ते बघूया. ठीक आहे. तर इथे काय म्हटलंय वी कॅन डू 1/4 ऑफ वर्क इन 10 days. 1/4 of work in 10 days. Q can do 40% of work in a 40 days. R can do 1/3 of work in a 13 days. Then question काय विचारलंय who will complete the work first. तर who will complete the work first म्हणजेच काय की कोणाला सगळ्यात कमी दिवस लागतील वर्क करायला तोच सगळ्यात पहिले कंप्लीट करेल ना ज्याला कमी दिवस लागेल तो. तर इथे काय काढायचं आहे ज्याला सगळ्यात कमी दिवस लागेल तो सगळ्यात पहिले वर्क कंप्लीट करेल. आता आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते की बाबा प्रॉब्लेम मध्ये फ्रॅक्शन पण दिसते पर्सेंटेज पण दिसते डबल फ्रॅक्शन पण दिसते. आता याला करू का नको करू पण फारच इझी क्वेश्चन आहे एकदम इझी क्वेश्चन आहे. तुम्ही अगदी एक मिनिट पण नाही लागणार या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला जर का कन्सेप्ट क्लिअर असतील तर किंवा डेटा याच्यातला कॅल्क्युलेट करता आला तर. ठीक आहे. आता आपण डेटा मांडूया. तर पीच्या बाबतीत काय म्हटलंय त्यांनी किती 1/4 ऑफ वर्क इन 10 days. तर आता याच्यावरून एक काम कंप्लीट करायला किती लागतील 4 ला इकडे घेऊन जातो. बरोबर आहे. तर 9 × 40 किती दिवस लागेल याला 40 days. किती दिवसात काम कंप्लीट करेल 40 days मध्ये. नेक्स्ट काय म्हटले 40% ऑफ नंतर क्यूच्या बाबतीत 40% ऑफ वर्क इन 40 days. क्यू काय करतो म्हणते 40% ऑफ वर्क इन 40 days मध्ये कंप्लीट करते. आता 40% म्हणजेच काय कसं लिहू शकतो आपण 40% ला 40/100 म्हणजेच तर 40% होतात ना. करेक्ट. 40/100 एवढं वर्क कंप्लीट करतो किती डेज मध्ये 40 days मध्ये. तर पूर्ण काम करायला किती लागेल इकडे 1 आला पाहिजे या सगळ्यांना घेऊन जाते मी तिकडे इथे 1 आला पाहिजे. तर ठीक आहे 1
40 गुणिला 100 डिवायडेड बाय 40. 40 किती 100 डेज. ठीक आहे. नेक्स्ट आर. ठीक आहे. तर आर काय करतो 1/3. किती दिवसात 13. पूर्ण करायला किती लागते 3 ला तिकडे घेऊन जाते 13 म्हणजे हु विल कम्प्लीट द वर्क फर्स्ट. कोण करेल ऑफकोर्स आर करेल कारण याला सगळ्यात कमी दिवस लागते 39. याला तर कॅल्क्युलेशनची पण गरज नाहीये. कसं इथे तोंडी कॅल्क्युलेशन होईल 1/4 10 डेज मध्ये. अरे 4 तिकडे नाही इथे 1 पाहिजे तर इथे निघून गेला 40 डेज. इथे 40% 40 मध्ये म्हणजे हा तर एकदम म्हणजे काहीच विचार करायची गरज नाही. 40% 40 मध्ये होते 40 डेज मध्ये होते तर 100% किती डेज मध्ये होईल 100 दिवसात. पूर्ण काम कम्प्लीट म्हणजे काय तर 100%. जर का याला 40% काम करायला 40 डेज लागत असेल तर तो त्याचा 100% त्याला पूर्ण काम कम्प्लीट करायला किती लागते 100. बरोबर आहे. हे तुम्हाला इथे कळावं म्हणून मी इथे कॅल्क्युलेशन करून दाखवलं. पण तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करा तुम्हाला इथेच कळेल की याला 100 दिवस लागतात याला 40 लागतात. याला 1/3 मध्ये इकडे घेऊन गेलं तर 39 लागतात. तर किती आरला सगळ्यात कमी दिवस लागतात. म्हणजे आर काय करेल सगळ्यात पहिले वर्क कम्प्लीट करेल. हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की फारच इझी क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन थोडी नाही येतो एक्झाम मध्ये. येतो. तुम्ही चेक करू शकता. हा क्वेश्चन एसएससीच्या एक्झाम मध्ये आलेला आहे सीजीएल मध्ये 2017 मध्ये. तो पण मेन्स मध्ये. ठीक आहे ना. असे पण क्वेश्चन विचारले जातात. फक्त तिथं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे. त्याला 1 मिनिट पण नाही लागत सॉल्व्ह करायला. ओके. तर आजचं सेशन इथेच संपूया. आता उद्या स्टार्ट करूया आणखी काही नवीन प्रॉब्लेम्स आहेत. तोच टॉपिक सेम टाइम अँड वर्क वर्क अँड टाइम पण प्रॉब्लेम टाईप थोडा डिफरंट. त्याच्यामध्ये काय असतं खूप सारे तुम्ही प्रॉब्लेम बघितले असतील की ए येतो ए आणि बी असतात. दोघं दिवस काही दिवस तरी काम करतात मग बिचारा बी सोडून चालला जातो. नंतर बाकीचं काम ए कम्प्लीट करतो. तर कधीतरी ए कम्प्लीट करत असतो मधातच बी येऊन जॉईन करतो. असेही काही प्रॉब्लेम्स असतात. तर ते प्रॉब्लेम बघूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे उद्याच्या याच्यामध्ये. आता ही सिरीज मी कंप्लीट सिरीज कंप्लीट करणार आहोत आम्ही याची मॅथमॅटिक्सची. आता मॅथमॅटिक्स स्टार्ट करतोय आम्ही म्हणजे एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. टाइम अँड वर्कचे सुद्धा बेसिक पासून प्रॉब्लेम स्टार्ट केले आणि ॲडव्हान्स पर्यंत नेले. तर तसंच सगळे टॉपिक्स कमिंग सून आहेत. सो लेट्स ट्यून विथ अस. थँक्यू.